नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। मग अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती प्रक्रियेची जी काही सुरुवात आहे ती झालेली आहे। नागरी प्रकल्पाच्या फॉर्म भरती प्रक्रियेला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगानं बऱ्याच आमच्या माता भगिनी ज्या आहेत त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित होतोय की ही जी काही परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचं आयोजन हे कोणाच्या माध्यमातून केलं जाणार आहे। बऱ्याच माता भगिनींना माहिती मिळालेली होती की परीक्षा ऑफलाईन घेतली जाणार आहे, काहींना वाटतंय की IBPS घेईल, कोणाला वाटतंय TCS घेईल। तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आलेलो आहे। पुन्हा एकदा स्वागत करतो उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। जर नवीन चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा तुम्ही 100% प्रयत्न करा, ही तुम्हाला विनंती राहील। ठीक आहे, चला तर बघूया याबाबतची इत्यंभूत माहिती। ठीक आहे, सुरुवातीला बघा, सगळ्यात अगोदर जेव्हा आपण भरती प्रक्रिया बघतोय तर तुम्हाला यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की भरती प्रक्रिया कशी राबवली जाते, म्हणजे नागरी प्रकल्प काय असतात, ग्रामीण प्रकल्प काय असतात। तर बघा, नागरी प्रकल्प आणि ग्रामीण प्रकल्प। ठीक आहे, आता याच्यामध्ये पाहत असताना जेवढ्या जागा येतात तर त्याच्यापैकी 50% जागा या ठिकाणी कशा भरल्या जातात, सरळ सेवा माध्यमातून। ठीक आहे, सरळ सेवा आणि उर्वरित ज्या 50% जागा असतात त्या अंतर्गत भरतीच्या माध्यमातून भरल्या जात असतात। तुम्ही म्हणाल सर का, तर याचं उत्तर सुद्धा तुम्हाला पुढे मिळून जाईल। ग्रामीण भागामध्ये का म्हणजे हे का सांगताय, ठीक आहे, डायरेक्टली उत्तर सांगू शकला असतात। मग ग्रामीण प्रकल्प जो आहे त्या ग्रामीण प्रकल्पामध्ये सुद्धा अंतर्गतच्या ठिकाणी म्हणजे सरळ सेवा आणि अंतर्गत अशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवली जात असते। 50% इथं 50% म्हणजे नागरी प्रकल्पाला एकूण जेवढ्या जागा उपलब्ध आहेत त्याच्यापैकी 50% जागा या सरळ सेवेच्या माध्यमातून भरल्या जातात, तर 50% जागा या अंतर्गत भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भरल्या जात असतात। ठीक आहे, आणि सरळ सेवेमध्ये सुद्धा म्हणजे ग्रामीण प्रकल्पामध्ये सुद्धा 50% जागा या सरळ सेवा आणि 50% जागा ज्या या अंतर्गत भरतीच्या माध्यमातून भरल्या जात असतात। हा आता या ठिकाणी जर बघितलं तर 2023-24 मध्ये ग्रामीण प्रकल्पाची सरळ सेवा भरती प्रक्रिया पार पडलेली आहे। ठीक आहे, 23-24 मध्ये म्हणण्याचं कारण असं आहे की 23 मध्ये जाहिरात आलेली होती आणि 24 मध्ये त्याच्या परीक्षा झालेल्या होत्या। ठीक आहे, तर या ग्रामीण प्रकल्पामध्ये असणारी जी काही सरळ सेवा भरती प्रक्रिया आहे ती IBPSच्या माध्यमातून राबवली गेलेली होती। लक्षात घ्या, IBPSच्या माध्यमातून। आणि आता याची अंतर्गत भरती प्रक्रिया सुद्धा जर बघितली म्हणजे ती येऊ घातलेली, याची जाहिरात अजून आलेली नाहीये पण येईलच लवकरच। ठीक आहे, आता हे बाजूला ठेवूया, आल्यानंतर याचं परिपत्रक येईल त्यावेळी आपल्याला समजेलच नेमकं कशा पद्धतीने हे भरती प्रक्रिया राबवली जाईल। ठीक आहे, IBPS न घेतलेली होती। आता नुकतीच नागरी प्रकल्प अंतर्गत जी काही भरती प्रक्रिया आहे ती सुद्धा नुकतीच पार पडलेली आहे 102 जागांसाठी, बरोबर। आणि या 102 जागांसाठीची जी काही सरळ सेवा नागरी प्रकल्पाची पार पडली त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला सपशेल जाणवल की याच्या भरती प्रक्रियेचं जे काही टेंडर होतं ते TCS कडे होतं, म्हणजे TCSच्या माध्यमातून या भरती प्रक्रियेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। ठीक आहे, आणि आता अंतर्गत भरती प्रक्रिया बघा, नागरी प्रकल्पाची अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या भरती प्रक्रियेचं या ठिकाणी आयोजन आहे ते कोणाच्या माध्यमातून, इथं संदिग्धता मनामध्ये निर्माण झाली आहे, TCS IBPS की ऑफलाईन। ठीक आहे, आता हे सांगण्यापूर्वी तुम्हाला याच्या संदर्भामध्ये एक GR आलेला होता, तो तुम्हाला GR दाखवून देतो। बघा, GR जर बघितला तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय डेट काय आहे, तर GR ची डेट तुम्हाला इथं पाहायला मिळते, ती काय आहे 4 फेब्रुवारी 2025 चा हा GR आहे। ठीक आहे, आता हा GR मध्ये परीक्षेच्या आयोजनाची जी काही जबाबदारी आहे ती कोणाकडे दिलेली आहे याच्या संदर्भामध्ये डिटेल स्पष्टपणे मेन्शन केलेले। तर बघूया या ठिकाणी हा GR काय म्हणतोय। ठीक आहे, चला बघा, इथं जर बघितलं तर इथं तुम्हाला पाहायला मिळेल, या ठिकाणी पाहत असताना इथं स्पष्ट सांगितलंय की त्यामुळे अंगणवाडी सेविका संवर्गातून मुख्य सेविका पर्यवेक्षिका
पर्यवेक्षिका संवर्गात निवडीद्वारे नियुक्ती करण्याच्या अनुषंगाने यापूर्वी केलेल्या करारानुसार, म्हणजे त्यांच्यासोबत काय झालं, त्यांचं टाईप झालेलं करार झालेला आहे आणि करारानुसार मर्यादित विभागीय परीक्षा, यालाच आपण काय म्हणतोय रे, तर अंतर्गत भरती प्रक्रिया असं म्हणतोय, बरोबर. मग अंतर्गत भरती प्रक्रिया ही TCS कंपनी यांच्या मार्फत आयोजित करण्याबाबतची कारवाई तातडीने करण्यात यावी. या ठिकाणी स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी काही भरती प्रक्रिया आहे ती कोणाच्या माध्यमातून राबवली जावी, TCS कंपनीच्या माध्यमातून. का तर त्यांच्यासोबत तो करार झालेला आहे आणि करार कधीपर्यंत व्हॅलिड आहे, तर लक्षात ठेवा 31 डिसेंबर 2025 या दिनांकापर्यंत हा करार व्हॅलिड आहे. त्यामुळं लक्षात ठेवा TCS मार्फतच, आणि ही जी काही तुम्हाला सही दिसते, ही जी काही परिपत्रक दिसतंय, तर वीरा ठाकूर सहसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीनिशी प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं. आणि मग TCS कंपनी या कंपनीच्याच माध्यमातून काय केलं जाणार आहे, तर ऑनलाईन पद्धतीनं या परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे. आता ऑनलाईन, तुम्हाला सर ऑनलाईन कसं काय म्हणताय, तर लक्षात ठेवा इथं सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या परीक्षेचं आयोजन हे ऑनलाईन पद्धतीनंच केलं जाईल. ठीक आहे, कारण ते विभागीय मर्यादित प्रशासकीय सक्षम आहे. ठीक आहे, याच्या बाबतची सुद्धा काय केले, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस लिमिटेड, याला काय म्हटलंय, TCS याच संस्थेकडे काय केलंय, तर याच्या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी दिलेली आहे. आणि ऑब्विसली ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, हे तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. चालेल, चला मग हीच माहिती तुम्हाला देण्याच्या अनुषंगानं या सेशनच्या माध्यमातून समोर आलो होतो. जर बॅच जॉईन करायची असेल तर आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बॅच आहे, ज्याची फीस तुम्हाला 3499 रुपये आहे, पण 2499 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध करून दिली जाते. प्रत्येक विषयाचं डेमो लेक्चर आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे, तुम्ही ते पाहू शकता. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे या तत्वावरती आपण या ठिकाणी या बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत. त्याच्यानंतर दुसरी आहे, लक्षात घ्या, ती म्हणजे मेंटरशिप बॅच. आता मेंटरशिप बॅच आणि रेग्युलर बॅच मध्ये फरक आहे. तर रेग्युलर बॅच जे आहे त्याच्यामध्ये आपण लेक्चर घेतोय, नोट्स देतोय आणि टेस्ट देतोय. तुम्ही ते लेक्चर करायचे लाईव्ह केले तर तुम्ही लाईव्ह करू शकता किंवा रेकॉर्ड तुमच्या मनाप्रमाणे या ठिकाणी करू शकता, मनाप्रमाणे टेस्टही सोडू शकता आणि त्या नोट्स सुद्धा प्रिंट काढून तुम्ही काय करू शकता, तर एकंदरीतरित्या या ठिकाणी त्या अभ्यास करू शकता. पण मेंटरशिप बॅच ही कोणासाठी आहे, तर प्राथमिकरित्या कमी कालावधीमध्ये, आता वेळ कमी कालावधीमध्ये जास्त अभ्यास करायचा आहे, अभ्यासाची लिंक तुडलेली म्हणजे अभ्यासाची सवय मोडलेली आहे, आणि सुरुवात कशी करावी, म्हणजे अभ्यास आता करायचा आहे तर खरं, फॉर्म भरलाय तर खरं, आणि आता अभ्यास कसा करावा हेच समजत नाही, यांच्यासाठी ही मेंटरशिप बॅच आहे. नेमका अभ्यास कसा करावा हे समजत नाही, सुरुवात कशी करावी हे समजत नाही, आणि जरी अभ्यासाला बसलं तर करावं असं वाटत नाही आणि केला तर तो लक्षात राहत नाही. या समस्या ज्यांना निर्माण होत आहेत त्यांच्यासाठी खास करून काय केलेलं रे, तर ही मेंटरशिप बॅच आपण लॉन्च केलेली आहे. ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी 9689665611 या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. याबाबतची इत्तमूत, याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्हाला इत्तमूत माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍपची लिंक आहे, तिथं जाऊन डेमो लेक्चर सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि या बॅचची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. चालेल, चला मग आजच्या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी थांबतो. जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत लिंक शेअर करा एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.